अधिकाऱ्याचा हात धरलाय। अभी ये दोनों साइड में अल्टरनेट पेमेंट करीबन 400 केलं असेल तर मग पाणी पास होणार नाही। संपलंय ना तिकडे आम्ही स्लोप देऊन नाही खोटं सांगताय। लक्षात घ्या पहिले केलेले जेवढे गटर आहेत ना ते तशीच अभी हमने एक सर आप लोगों का उत्तर है फ्लेक्सिबल पेमेंट नहीं करना है। शेतपलच क्वालिटीच्या बाजूला ब्रिज न करता ते 1.5 किलोमीटर पुढे नेलेलं आहे। आता शेतपलच मध्ये यात्रा भरते तर 20-25 हजार लोक असतात, तिथं काहीच नाही आणि ब्रिज नेलेलं आहे 1.5 किलोमीटर पुढे। आता जुना झाला तोच म्हणतात तो नवीन चालू है। कॉन्क्रीट में मेन टेरिस में कॉन्क्रीट में होना था, वो भी कॉन्क्रीट में होना चाहिए, वो हमारा रिजेक्ट कर दिया था। तब अभी उसमें ये ऑनरेबल मेंबर साहब जो है चाहिए, उन्होंने ये बोला था कि आप अभी फ्लेक्सिबल बना दो, जब आपका मेंटेनेंस पीरियड आएगा तब कॉन्क्रीट पे रोड का प्लान करें। ये बिल्कुल सही है। तो सुद्धा तिथे तुम्ही जो मंडळ टाकलात ना तिथे आता एवढे खड्डे पडलेत की आता राहिलेलं भर पावसामध्ये तो भराव टाकला। हा तो राहिलेला नाही, मोठे मोठे खड्डे पडले तिथे आणि कॉन्क्रीट में मेन टेरिस में कॉन्क्रीट में होना था, वो भी कॉन्क्रीट में होना चाहिए, वो हमारा रिजेक्ट कर दिया था। तब अभी उसमें ये ऑनरेबल मेंबर साहब जो है चाहिए, उन्होंने ये बोला था कि आप अभी फ्लेक्सिबल बना दो, जब आपका मेंटेनेंस पीरियड आएगा तब कॉन्क्रीट पे रोड का प्लान करें। ये बिल्कुल सही है। अधिकाऱ्याचा हात धरलाय। आप हाइट देख लीजिए, इसका मतलब क्या है? अभी ये दोनों साइड में अल्टरनेट पेमेंट करीबन 400 सुकेल येतात। आता आपल्या मधले जे पण असतील कुठे नागोट्याला पण तुम्ही लोक थांबा, त्यांचं तिकड झालं की इकडे ती जिथून नागोट्यात तुम्हाला जे दाखवायचं असेल ना आता साहेब नागोटण्याचा ब्रिज आहे ना, कितीतरी दिवस झाले, महिने झाले नागोटण्याचा ठेवलेला आहे भराव केला। शेतपलच क्वालिटीच्या बाजूला ब्रिज न करता ते 1.5 किलोमीटर पुढे नेलेलं आहे। आता शेतपलच मध्ये यात्रा भरते तर 20-25 हजार लोक असतात, तिथं काहीच नाही आणि ब्रिज नेलेलं आहे 1.5 किलोमीटर पुढे। आता जुना झाला तोच म्हणतात तो नवीन चालू आहे। पासून ते तिथपर्यंत सुकईपर्यंत शेवटपर्यंत त्या आधीचा सुकई ट्रेनीच्या अलीकडेपर्यंत सगळं त्यांना योग्य यांच्यासाठी कोणाला यायचं असेल तर ते पण उपस्थित तुम्ही पण यायला पण घ्या। आमचा आणि इंजिनियर करून सर मुंबई आंदोलन करतात त्याबद्दल तुमचं खूप खूप म्हणजे अभिनंदन करता सर। पण सर तुम्हाला मला विनंती करायची आहे की जे हे जे NHI वाले आहेत आणि लायन्स कन्सल्टन्सी यांचा खूप हलगर्जीपणा चालू आहे रस्त्यावर। आता मी मागे 2 वेळा व्हिडिओज वगैरे केले, आमचे कंटिन्युअसली व्हिडिओज वगैरे चालू आहेत। इथे हे लोक खड्डे भरत नाहीत सर। पावसामध्ये आता हे भर पावसामध्ये कॉन्क्रीटचं काम चालू केलं ते आम्ही थांबवलं पाहिजे। खडी भरण्याचं काम चालू आहे, खडी पण एकदम वरच्यावर लेअर टाकतात आणि अक्षरशः गाड्या पडून ह्याच्यावर पूर्ण मृत्यूचे आम्ही आकडे काढले। 3,000 आकडे निघाले गेल्या वर्षामध्ये। अधिकारी फोन करून नाही एका वर्षात नाही गेले सर, थोडासा समाधान आहे। आता मी मगाशी मिटिंग घेतली याच्यात उद्या परत नॅशनल अधिकारी स्थानिक असा पाणी दौरा उद्या त्यांचा ठेवला आहे, त्याच्यात काय त्रुटी असतील ते सांगायचं व्यवस्था करायला सर। आम्ही तुम्हाला पण आम्ही सर तुम्हाला सपोर्टिव्हच आहोत। आम्ही तुम्हाला कसं नाही मला फक्त NHI चे जे अधिकारी आहेत गोटकर सर PD म्हणून आहेत हां होते सर ते अजिबात सर दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे। त्यांना सर केस दाखल करायला माझं लेखी पद्धत एक सर बघा सर 1 मिनिट ओके सर। दादा मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर आपण सातत्यानं आंदोलनात्मक भूमिका घेत आहे, आज देखील आपण या ठिकाणी निवेदन दिलं आहे खासदारांना, काय सांगाल? या ठिकाणी मला या खासदारांना निदर्शन आणून द्यायचं होतं की ह्या रस्त्याचं काम खूप घाणेरड्या पद्धतीने चालू आहे
आज त्यांनीसुद्धा दौरा केला, त्यांनासुद्धा लक्षात आलं असेल की या रस्त्याचं काय दर्जा आणि काय काम चालू आहे. ह्या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली आहे की जे ह्या रस्त्याचे निगडीत जे अधिकारी आहेत, तसे PD झाले, NHAचे जे अधिकारी आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे, ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ह्याचं कारण असं की गेल्या वर्षभरापासून ह्या महामार्गावर जेवढे अपघात झालेत ह्याला कारणीभूत फक्त NHA आहे. कारण का कुठेही क्वालिटी सेफ्टी हे न चेक करता ह्यांच्याकडे काही गोष्टी अप्रूव्हल केल्या, त्यानंतर हे रस्ते असे खराब रस्ते बनवत आले. ह्याचा आम्ही निषेध करतो आणि खासदारांकडे आम्ही मागणी केली की ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. 1989 सालामध्ये आलेल्या पुराच्यामुळे एक वेगळीच परिस्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती. आता त्याने जी काही व्यवस्था केली ही, कारण रोहायला जाणारा सगळा मार्ग इथून असल्यामुळे त्याने इथे फ्लायओव्हर घेतलं. ती वस्तुस्थिती बरोबर ती आहे. फक्त एकच तांत्रिकदृष्ट्या आहे की ज्या ठिकाणी पूल वरसगाव हद्दीमध्ये गेल्याच्यानंतर संपेल तिथेसुद्धा पिलर असावे, जेणेकरून पाण्याचा निचरा इकडे तिकडे व्यवस्थित होऊ शकेल. न झाल्यास भरावाच्यामुळे पाणी पूर्व बाजूला तोडण्याची शक्यता आहे. मी आता त्यांना सूचना दिलीत की जशी ग्रामस्थांनी मागणी केली त्या पद्धतीने व्हावं. आता काम सुरू असेपर्यंत रोहावरून येणाऱ्या गाड्यांना असा वळसा घालून जे काही फिरावं लागतं, त्याच्याऐवजी आमदार आदित्यने सूचित केल्याप्रमाणे किंवा ग्रामस्थांनी सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे इथे आता मधला रस्ता थोडासा पाऊस कमी झाला तर मधला रस्ता तो करतील आणि इथून वाहतूक त्या ठिकाणी सुरू होतील. अपेक्षा असे की दीर्घकाळ या रस्त्याचं काम रेंगाळलं होते, वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही. आज आपण पाहिलं तर खारपाड्यापासून मी पाणी दौरा सुरू केला, इथून इंदापूर, माणगाव आणि मग थेट लोणेरापर्यंत दौरा आहे. त्याच्यामध्ये हा रस्ता 31 डिसेंबर या 2024पर्यंत पूर्ण करणं प्रस्तावित आहे. अशा वेळेला नागरिकांचं सहकार्य मिळालेलं आहेच. संयमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दाखवला, परंतु ठेकेदाराने विशेष करून नॅशनल हायवेकडून जेवढ्या गतीने काम व्हायला पाहतं तेवढ्या गतीने झालं नाही. पण पहिल्या टप्प्यातल्या ठेकेदारांच्या वरती आणि अधिकाऱ्यांच्या वरती दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे लेखी पत्र मी दिलं आहे. कदाचित आज किंवा उद्या तशापेक्षा गुन्हे त्यांच्यावरती दाखल होतील. इथल्या कामाच्या वतीमध्ये मगाशी नागोठण्याला बैठक झाली, आता इथे आहे, पुढे आता इंदापूरला थांबणार आहे, माणगावला, लोणेराला. या टप्प्यामध्ये सुद्धा सुधारणा कशी होईल या दृष्टिकोनातून मी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर ती बोला. बैठकीमध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट घेणार आहात, नेमके कोणते मुद्दे ठेवणार आहात? नाही, याच्यामध्ये जे काही निधी मंजूर झाला आहे तो जुनं काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून झाला आहे. परंतु प्रत्यक्षात साईटवरती पाहणी केल्याच्यानंतर काही गोष्टीची अधिक आवश्यकता भासणार आहे. अशा वेळेला तो निधी जो अतिरिक्त लागेल त्या निधीची मागणी गडकरी साहेबांच्याकडे करणं अत्यंत आवश्यक ठरू शकेल. आणि आजच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या सूचना स्थानिक सरपंच किंवा लोकप्रतिनिधींनी केल्यात त्याचा अंतर्भाव करून पुन्हा जर काय त्याच्यासाठी निधी लागला तर ते गडकरी साहेबांकडनं 100% मला मिळवण्यामध्ये यश येईल.